समर्थकांची संख्या वाढलेली आहे, प्रचंड वाढली. हे फार तुम्ही महत्व म्हणजे असं आहे का की वाल्मिक कराड हा पंकजा मुंडे आणि बीड जिल्ह्यामध्ये दोनच मुंड्यांना टाळी वाजत होती, किंवा गोपीनाथजी होते त्यावेळेस पासून वंजारी समाजामध्ये. कारण का जपला वंजारी समाजाने मुंडे साहेबांना, की बाबा आपल्या समाजापैकी एकच मोठा माणूस आहे, हो, आणि यांचं नेतृत्व जर आपण कमी केलं तर मग आपल्या समाजाला कुठं नेतृत्व आहे. म्हणून ते मुंडे साहेबांना जपायचे. ऐका, तसंच त्यांच्यानंतर पंकजाताईंना जपत होते. समाज मान्यता जे आहे ते पंकजाताईंना. नंतर काय परळी मतदारसंघावरती धनंजय मुंडे साहेबांचं वर्चस्व निर्माण झालं. असं झालंय का? मला एक सांगा, तुम्ही त्या जिल्ह्याचं राजकारण बघताय, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंपेक्षाही कुठेतरी वाल्मिक कराड डोईजड नाही, पुढे निघून चाललं होतं 100% पब्लिक मध्ये. कारण ह्यांचे जे कार्यकर्ते आहेत, पहिल्यांदा जे धनंजय मुंडे साहेबांचे समर्थक होते ते त्यांचा फोटो लावायचे, जे पंकजाताईंचे होते ते पंकजाताईंचा लावायचे. नंतर हे दोन्ही आम्ही एकत्र झालो ना, पक्ष आम्ही आणि राष्ट्रवादी एकत्र महायुती झाली. युतीत मध्ये महायुती झाली. महायुती झाल्याच्या नंतर हे दोघांचे फोटो एकत्र लावायला लागले. या दोघांच्या फोटो बरोबर वाल्मिकांना कराडांचा तिसरा फोटो यायला लागला. आणि मला असं वाटतं की या दोघांच्या घोषणेबरोबर बीड जिल्ह्यामध्ये नव्हे, महाराष्ट्रामध्ये वाल्मिक कराड जिंदाबाद म्हणणारे सुद्धा बऱ्यापैकी तरुण त्या ठिकाणी तयार झाले. त्याचं कारण हे की लीज बेस ॲग्रीमेंट. हा सगळा भ्रष्टाचाराची खूप इंटरेस्टिंग ही क्रोनॉलॉजी. पण मगाच्या मुद्द्याकडे परत जातो मी. समाजांमध्ये तेढ निर्माण झाली, तुम्ही ती मान्य करत नसलात गोष्ट, तरी सुद्धा काल जरांगे पाटील एक विधान, तुम्ही मोर्चाला तुम्ही गेलात जरांगे पाटलांच्या? नाही, एक मिनिट, मराठा समाजाच्या मोर्चाला, मराठा समाजाचे म्हणून ते मोर्चा